अजित पवारांचं कमलेश मला वाटतं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी प्रोटोकॉल कधी मोडला नाही. प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये अत्यंत काटेकोर आणि अत्यंत कडक होते. राजशिष्टाचार त्यांनी खूप छान पद्धतीने पाहिला. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना जर काय विचारलं तर ती आधी प्रमा आली आहे का सुप्रमा आली आहे काही शब्द त्यांच्या तोंडात फिक्स असायचे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय काम करायचं नाही ही घालून दिलेली पद्धत आहे ती पाळायची. आणि त्यांचे वन लायनर्स तर फार अमेझिंग होते. राजेश तुम्हाला आठवत असेल अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाणांनी सगळं कंट्रोल आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असून त्यांना फारसे अधिकार काय नव्हते. तर त्यांना पत्रकार एकदा भेटायला गेलेत की काय दादा चाललंय असं का होतं आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये सगळं मुख्यमंत्रीच बघतात आणि उपमुख्यमंत्री कुठे दिसतच नाहीत. तर त्यामुळे आपल्या मंत्रालयामध्ये एक अशोकाचं झाड आहे. तुम्हाला माहिती आहे का अशोकाचं झाड एकटंच वाढतं ते कोणाला वाढू देत नाही. अशोकाचं झाड काही कामाचं नसतं ते ना सावली देतं ना फळ देतं. हा सावली स्वतःच वाढत जातं असं ते म्हणायचं. त्यातनं तुम्हाला अर्थ कळला काय कळायचं ते हे फक्त अजित पवार करू शकायचे. ती भाषेवरची पकड म्हणा आणि तो एक ग्रामीण भागातला जो बाज होता ना म्हणजे त्यांचा म्हणजे बाकी तर त्यांची भाषाशैलीवर त्यांचा काही तुम्ही उत्तम अजित पवार त्यांची एक आपली वेगळी त्यांची वक्तृत्व शैली त्यांची होती जी आपल्याला त्याचा वारंवार अनुभव यायचा म्हणजे. आणि अजित पवारांच्या म्हणजे असं फार रेअरली होतं की अजित पवारांच्या भाषणामध्ये मध्येच कार्यकर्ता उतरून एखादी कमेंट करतो परत तिकडनं कमेंट आली तर त्याला उत्तर देखील तेवढं खुमासदार यायचं. म्हणजे अगदी परवा अजित पवारांचे परवा म्हणजे अगदी अलीकडची गोष्ट आहे. एक कार्यकर्ता अजित पवारांना आय लव्ह यू म्हणाला तिथे. लव्ह यू अरे लव्ह यू काय लावलंय तू घरी जाऊन बायकोला लव्ह यू म्हण आणि स्वतःच्या बायकोला म्हण वगैरे असं. हे इतक्या मोठ्या नेत्याला खरं तर कशा प्रकारे तुम्ही थांबू शकता. ते अजून मागे त्या माधुरी हत्तीनेचा विषय तेव्हा एक कार्यकर्ता बसून बोलू शकत होता अजित पवारांची की दादा हत्तीनेला परत आणा तिकडनं. तर ती सभा होती कुठेतरी दौंडमध्ये विषय कोल्हापूरचा पण इथे बसून सांगतो ते पण अजित पवार तिथे त्याचा कुठलाही त्यांनी राग अरे सभेत किंवा त्यांच्या सिक्युरिटीने थांबवलंय की तुम्ही बोलू नका भाषण सुरू आहे असं कुठेही व्हायचं नाही. तितक्याच समोरनं आलेली त्यांच्यामध्ये हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे तो एक सहजतेने बोलू शकतो आपल्याशी त्या नेत्याशी. तो एक त्यांनी एस्टॅब्लिश हे बघा हे राज ठाकरेंच्या सभेत कोणी बोलू शकणार नाही असं किंवा याचं कारण असं आहे की त्यांनी आपला जो ग्रामीण भागातला जो बाज होता ना तो सोडला नव्हता. मातीशी असलेला त्यांचा कनेक्ट काल पण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे वाक्य आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ग्रासरूट बरोबरचा कनेक्ट आणि हा जो कनेक्ट आहे या कनेक्टमुळे अजितदादा दादा होते असं माझं मत आहे. आणि त्यामुळे जे तुम्ही म्हणाला तसं की त्यांना कार्यकर्त्यांना जर काय बोलायचं आहे अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायची आहे तरी पण ते क्षमतावान होते. आणि जर काम होणार आहे नाही होणार आहे त्या कामात काय 19-20 आहे हे सांगण्यासाठी पण त्यांचा तेवढा वकूब होता कारण त्यांचा कनेक्ट अस्तित्व आणि तो कनेक्ट हा प्रामाणिक होता. म्हणून मला वाटतं ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या नाहीतर एक विचार करा की आपल्या स्वतःच्या काकांबरोबर पंगा घेत इतक्या महत्त्वाच्या पदावर आता पंगाच होता ना हा त्यांचा राष्ट्रवादीला बाजूला घेऊन म्हणजे पवारांकडे आजही ही क्षमता आहे की त्यांनी ठरवलं तर ते दुसऱ्या पक्षात स्वतःचे तर पाडतीलच पण दुसऱ्या पक्षातले पण लोक पाडू शकतील. इतकी क्षमता असणाऱ्या काकांबरोबर त्यांनी स्वतःला साकारलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती या प्रामाणिकपणामुळे जमिनीशी जोडलेलं असल्यामुळे असं मला वाटतं. आणि हे या बारामतीतल्या गर्दीने ते तर आणखी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपला एक त्यांचा अजित पवारांचा एक आपण त्याला आपण फॅन बेस म्हणूया आपण इथं राजकीय ह्याच्यात त्यांना कार्यकर्ते म्हणतो फॉलोअर्स म्हणतो पण एक अजित पवारांचा फॅन बेस होता वेगळा. म्हणजे सोशल मीडियाच्या काळात जे पॉप्युलर असणारे नेते होते आपण मगाशी जे बोलत होतो रीलमध्ये अजित पवारांचे अनेक रील म्हणजे मधल्या काळात मी म्हणजे काल सहज आता एक अल्गोरिदम असतो त्याचा सोशल मीडियाचा काल अजित पवारांचे इतके व्हिडिओज अचानकच समोर यायला लागले त्यांच्याबद्दल म्हणजे इतकी भाषणं त्यांची म्हणजे अगदी म्हणजे त्यांच्या खुमासदारपणाचं त्यांच्या हजरजबाबीपणाचं. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2024ला सरकार आलं निवडणुका झाल्या निकाल आले आणि महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली पण सरकार स्थापन होत नव्हतं शपथविधी होत नव्हता आणि वेळ लागत होता. एकनाथ शिंदे नाराज आहेत वगैरे अशा चर्चा सुरू होत्या आणि ती एक प्रेस कॉन्फरन्स होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बसलेत. तर त्यांना एकनाथ शिंदेना वारंवार प्रश्न विचारला जातो की तुम्ही शपथ घेणार होते ना मी अजून घेईल निर्णय थोडा वेळ आहे तुम्हाला काय घाई आहे. तर अजित पवार मध्येच थांबवत म्हटलं की यांचं माहित नाही मी घेणार आहे शपथ माझं मी घेणार आहे त्यांचं ते बघतील मी घेणार आहे शपथ. तर तिथे शिंदेच्या सोबतची माणसं तिथे त्यांना ते हसू आवरलं नाही म्हणजे त्यांचा तो होता. म्हणजे अजूनही आत्ता रिसेंटली एक आपल्या विधिमंडळ वार्ताहर संघाच्या त्यावरच्या पत्रकार परिषद जिथे होते त्या प्रेसरूममध्ये अधिवेशन काळात बजेटनंतरची पत्रकार परिषद होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये पहिली पत्रकार परिषद असावी एकनाथ शिंदे अजित पवार आणि यांची.
तर एकनाथ शिंदे म्हणाले की आता आम्ही तिघेच आलो आहोत परत आणि फक्त खुर्च्या बदलल्या आहेत. तर अजित पवारांनी त्याच्यावर बघून म्हटलं की यांच्या मनातून काय ते जात नाही शेवटपर्यंत. तर ते अजित पवारांनी सुचायचं आणि ते त्याची भीडभाड बाळगायची नाही कुठे बोलताना, ते लगेच बोलून कोणाला वाईट वाटेल ते त्यांच्या शैलीनं ते बोलून मोकळे तिथे व्हायचं. ते त्यांना माहिती होतं की बरं, आणि समोरच्याला त्याचं फार वाईट वाटलंय अजित पवार काही बोललेत, असं कधी झालं नाही. माझ्या फक्त आर पाटलांचा एक किस्सा जो झाला होता, तो आर पाटील थोडेसे दुखावले होते की ते जपानला जाणार होते आर पाटील. तर ते तिथे म्हणाले की तंबाखू तिकडे जाऊन खाऊ नका, उगाच तिथे बसून पिचकाऱ्या मारत बसाल, असं करू नका. हे तेव्हा अनेकांना खटकलं खरं तर. पण जेव्हा आर पाटलांचा तंबाखूमुळेच मृत्यू झाला त्यांचा कर्करोगामुळे, तेव्हा अनेकांना ती गोष्ट कधीच आठवली जाणवली असेल की अजित पवारांच्या मनात बोलताना ती भावना त्यांची स्वच्छ असायची, असं अनेक जण म्हणजे आज ही गोष्ट बोलतात आणि आज याची चर्चा खरं तर होते. पण ते बोलून जायचे त्या गोष्टी, त्याच्याबाबत काही त्यांनी भीडभाड कधी बाळगल्याचं मला आठवत नाही म्हणजे अजित पवारांनी बोलताना. नाही, भीडभाड बाळगली नाही. त्यांचा पेहरावाबद्दल पण होतं. अजित पवारांना आपण कधी जॅकेट घालून बघितलेलं, गुलाबी जॅकेट विशेषतः कधी नव्हतं. पण त्याच्या गुलाबी जॅकेटची एवढी चर्चा झाली, त्यांना विचारलं पण होतं की दादा तुम्ही जॅकेटमध्ये कसं काय? ते म्हणजे तुमच्यासाठी करावं लागतं रे, तुमच्या टीव्हीवर चांगलं दिसावं म्हणून मला करावं लागतं. बरं, ते आता त्या मधल्या काळात ते थोडे अजून सोशल मीडिया सॅव्ही झाले होते अजित पवार. तर त्यांना मी विचारलं की गुलाबी नाही, तो मॉव कलर आहे असं त्यांनी सांगितलं मला. तर म्हटलं अच्छा, म्हटलं गुलाबी नाही आता तुम्ही म्हणजे त्यांना आता माहिती, तुम्ही इंग्लिश चॅनल तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही काम केलं इंग्लिश चॅनल, तुम्हाला माहिती आहे हा मॉव कलर आहे, हा गुलाबी नाही आहे. कमलेश, माझी माहिती अशी की त्यांनी इंग्लिशची ट्युशन पण लावली होती. हो, अजित मी आता ह्याच्यावर मला नाही तो भाग वेगळा मधल्या मी आता त्यांचा दरडावण्याच्या भाषेचा जो विषय निघतो ना, मला 2019ची गोष्ट असेल माझ्या मते, पहिलं अधिवेशन असेल नागपूरचं, पहिल्यांदा उद्धव ठाकरे सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं होतं. तर तिथे अजित पवारांचं, तेव्हा अजित पवारांना त्यांच्या कोणी सांगितलं असेल की तुम्ही दरडावून बोलतात, मे बी आता त्यांचा असेल तो विषय. तर ते इतकं म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे ते त्या कार्यक्रमात तिथे त्यांचं बंगल्याचं, त्या बंगल्यावरती माध्यमांसाठी आणि नेत्यांसाठी एक जेवणाचा कार्यक्रम होता आणि तिकडे गाण्यांचाही कार्यक्रम होता. स्वप्नील बांदोडकर वगैरे मंडळी तिकडे होती गाण्याच्या कार्यक्रमासाठी. तर अजित पवारांना किशोर कुमारची गाणी ऐकायला खूप आवडायची. तर तिथे ते जेव्हा कोणाला आम्ही टेबलावरती जेवण करत असताना ते तिथल्या वेटिंग स्टाफला जेव्हा बोलवायचे जेवण वाढणाऱ्यांना तिथे, त्यांना ते एक्सक्यूज मी म्हणून बोलवायचं अजित पवार. पण त्यांचं एक्सक्यूज मी सुद्धा असं ओरडल्यासारखं वाटतं, एक्सक्यूज मी असं म्हणून ते बोलवायचे. तर ते म्हणजे माझ्या बाजूला एक नेते होते, त्यांचं नाव घेणे तर संयुक्तिक राहणार नाही, पण ते माझ्या पायाला असा पाय मारून खुणवायचं की बघ एक्सक्यूज मी, बघ कसं म्हणजे ओरडूनच एक्सक्यूज मी म्हणतात वगैरे त्याला बोलवतात. पण ही त्यांची ती बोलण्याची शैलीच तशी होती. आणि तिथेही त्या कार्यक्रमात त्यांचं आवडीचं गाणं होतं, म्हणजे मला वाटतं त्यांनी 2-3 कार्यक्रमात हा त्यांचा योग आला आणि ते एकाच गाण्याची फरमाईश अजित पवार नेहमी करायचे, किशोर कुमारचं मेरे दिल में आज क्या है तू कहे तो तुम्हें बता दो. हे गाणं ते वारंवार त्याची फरमाईश, म्हणजे 2-3 कार्यक्रमात जेव्हा हा वेळ आला प्रसंग, तर प्रत्येक वेळेस सांगायचं अरे ते सांग मेरे दिल में क्या है गाणं घ्यायला वगैरे. त्यांचं ते आवडीचं गाणं होतं अजित पवार. पण ते असं वाटायचं की अजित पवार अत्यंत वृक्ष किंवा त्यांना फार असं लग्नात त्यांनी जो एक ठेका धरला आणि त्यांचा डान्सचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि खूप आश्चर्य वाटलं होतं सगळ्यांना की अजित पवारांसारखी अशी त्यांना कडक शिस्तीचा वगैरे म्हटलं माणूस की तो खूप वृक्ष असेल असं. ते खूप स्टाईल सॅव्ही होते. म्हणजे आणि नागपूरला ते नेहमी तुम्हाला सुटात दिसायचं. त्यांच्याकडे असलेले सूट्स, त्यांच्याकडे असलेली घड्याळं, त्यांच्याकडे येणारी विशिष्ट पद्धतीची चप्पल, घड्याळांचा त्यांना खूप हे होता. आणि दुर्दैव बघा, म्हणजे काल त्यांच्या मृतदेहाची ओळख ही त्या घड्याळमुळेच पटली. म्हणजे काय त्यांच्या मनगटावर रोलेक्स घड्याळ होतं, म्हणजे रोलेक्स असेल, कार्टियर असेल किंवा ओमेगा असेल, ही जी महागडी घड्याळं आहेत, ब्लँक पेन असेल, ब्लँक पेन सारखं घड्याळ ते बांधून. बरं, ते घड्याळ 2 गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा आता याच अजित पवारांचा एक किस्सा, म्हणजे आता मला याच्यावरून आठवलं की ते लोकांना आपल्याला गृहीत धरू द्यायचे नाही. आता त्यांना घड्याळ आवडायची, त्यांना सगळ्यात सुंदर गोष्टी आवडायच्या, त्याच्या घरात असलेले वास वगैरे जर आपण पाहिलं तर थोडंसं मला त्याच्यात मी लक्ष घालत असल्यामुळे किंवा ते मला माहीत असल्यामुळे तिथले वास खूप महागडे होते आणि सगळ्या गोष्टी. प्रताप सरनाईक ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला त्यांना एक फोन दिला, सोन्याचा, हिरेजडित. मला आठवतंय कारण मी त्या सगळ्या फेज मध्ये होतो. आणि तेव्हा ते बोलले पण इनफॅक्ट काल त्यांनी ती आठवण काढली बोलताना. 15 लाख रुपयाचा फोन त्यांनी लिलावामध्ये घेतला सिद्धिविनायकाच्या. तेव्हा पण म्हणजे ही मी तुम्हाला सांगतोय ते राष्ट्रवादीत असताना 2009च्या आधीची गोष्ट आहे, 2006-07ची वगैरे असेल. 15 लाख रुपयाचा लिलावामध्ये सिद्धिविनायकाच्या न्यासाकडून त्यांनी फोन घेतला आणि तो फोन त्यांनी अजितदादांना ते द्यायला गेले. तर ते म्हणाले हे काय आहे? तो म्हणे की नाही, हा फोन आहे तुमच्यासाठी आणलाय, सिद्धिविनायकाच्या न्यासामध्ये लिलाव करून तो आणलेला आहे. तर ते म्हणाले की त्यांनी फक्त बघितलं आणि ते सगळे ती लखलख
चंदेरी सगळं ते डोळे दिपणारं सगळं होतं. तर ते म्हणाले, अरे बाबा प्रताप, हे काय माझ्या कामाचं नाही आहे, हे तू घेऊन जा परत. आणि त्यांनी तो फोन परतवून लावला. म्हणजे त्यांना हे बरोबर माहीत होतं की हे जर मी समजा घेतलं किंवा हे याला मी स्वीकारलं तर उद्या मी गृहीत धरला जाईल किंवा मी त्यातून म्हणजे. आणि हे जे काही त्यांचं होतं ना, स्वतःला बॅलन्स करणं, एखाद्या गोष्टीला नाही तर नाही म्हणणं होत. आता त्यांनी एक निर्णय घेतला होता, म्हणजे हा निर्णय तर जे स्वतःला लोकनेते म्हणवायचे आहे ज्यांना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शिवछत्रपती पुरस्कारांसाठी आपण हे करतो, घोषणा होतात. त्यांनी आता या जेव्हा पैसे वाढवले, या जे पुरस्कार विजेते होते त्यांचे पैसे वाढवले, तर नॉर्मली आपण काय म्हणतो, इथून पुढे. यांनी जेव्हा पैसे वाढवले तेव्हा सांगितलं मागच्या 3 वर्षापासून ज्यांना मिळालेले आहेत त्यांचेही पैसे वाढवा. म्हणजे एका बाजूला ते आर्थिक शिस्तीसाठी ओळखले जायचे आणि दुसऱ्या बाजूला ते दातृत्वासाठी ओळखले जायचे. सो हे जे काही त्यांचं होतं ना, हे त्यांनी कदाचित त्यांच्या काकांकडून घेतलं असेल. कारण शरद पवारांचं सुद्धा जे दातृत्व आहे ते खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्याची फारशी चर्चा होत नाही. बाकी लोक जे आहेत त्यांनी काही दिलं की ते जाहीर सभेत पण बोलतात आणि 10 लोकांना फोन करून पण सांगतात त्याला ते पाठवलंय, त्याला ते दिलंय. असं कधी अजित पवारांनी केल्याचं मला जाणवलं नाही. तर हे जे प्रताप सरनाईकांना आलेला अनुभव किंवा ते मी स्वतः डोळ्याने पाहिलं. सो ही गोष्ट अजित पवारांकडे खूपच जी उल्लेखनीय होती ती आता खूप कमी राजकारण्यांकडे आहे, एवढं मात्र खरं आहे.